आज तुमच्या शताब्दी चौकामध्ये आम्ही आलो आहे आणि वंचित बहुजन समाज आघाडीचं इथं जोराशोरामध्ये प्रचार सुरू आहे. का म्हणून तुम्हाला वंचित बहुजन आघाडी यावी असं वाटतंय? वंचित बहुजन आघाडी जी आहे ही निव्वळ एका मक्तेदारीची नाही आहे, एका विशिष्ट समाजाची नाही आहे. वंचितांना जितके या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या नागपूर शहरामध्ये जितके वंचित घटक आहे, मग तो कोणत्या जाती धर्माचा आहे, पंथाचा आहे, त्याची आम्हाला चिंता नाही. मात्र त्यामधला जो जो वंचित घटक आहे त्या सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आरोग्य आहे, शिक्षण आहे, अन्य काही आहे. त्यामुळे वंचित आघाडीची जी हवा आहे आज नागपूर शहरामध्ये आहे, त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक जे 4 वार्डाचे प्रभाग झाले आहेत, ज्याला आम्ही 35 प्रभाग म्हणतो, या प्रभागामध्ये जबरदस्त लोकांची ही वंचितकडे आकर्षिकता जी आहे, लोकांचा जो आम्हाला सहकार्य आहे आणि वंचित शिवाय पर्याय नाही असं म्हणणारे लोक आहे, ते वंचितच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. आणि आम्हाला निश्चित आशा आहे की आमचे वंचित मध्ये उभे असणारे कुमार तरुण हे नेते नक्की निवडून येणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या इथं खूप जोरामध्ये प्रचार प्रसार सुरू आहे. तुम्हाला का म्हणून वाटते की वंचित बहुजन आघाडी आलीच पाहिजे? वंचित बहुजन आघाडी हा बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष असल्यामुळे बाबासाहेबांचं जे काही विजन आहे, बाबासाहेबांच्या जे काही राहिलेलं त्यांचं स्वप्न आहे, तर सर्व आंबेडकरी समाजाला असं वाटते की आतापर्यंत अनेक लोक हे मिशन पूर्ण करण्यासाठी समोर आलेत, परंतु त्यांच्यानी काही बाबासाहेबाचं मिशन पूर्ण झालं नाही. पण प्रत्येक समाजाला आशा आहे की बाळासाहेबाचा नातू असल्यामुळे समाजाचे जे काही प्रश्न आहेत किंवा समाजासमोर जे काही आव्हानं आहेत, ह्या आव्हानांना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच पेलू शकतात. म्हणून त्यांच्या मागे आंबेडकरी समाजाची, बहुजन समाजाची शक्ती पणाला लावून त्यांचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार निवडून पाठवणं ही सर्वसामान्य माणसाची गरज सुद्धा झालेली आहे. आणि त्यांच्यासमोर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न इतर पक्ष सोडवत नाही. इतर पक्षाकडे ते जाण्यासाठी प्रयत्न करतात, पण इतर पक्षाचे लोक त्यांना समोर भेटत नाही किंवा त्यांचे प्रश्न सोडवत नाही. तर बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षातला वंचित बहुजन आघाडीचा सदस्य जर निवडून आला तर मला वाटते की आंबेडकरी समाजातील किंवा तत्सम बहुजन समाजातील लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवतील. त्यामुळे असं वाटते की ही माणसं सभागृहात गेली पाहिजे आणि समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांनी मांडून त्या सोडवल्या पाहिजे. यासाठीच त्यांना नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून पाठवणं हे गरजेचं आहे. मान्यवर आपल्याला पद्मनाभ दगडे साहेब जुळलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये त्यांनी कारकिर्दीमध्ये काम करत आहे आणि प्रभाग क्रमांक 35 मधून ज्या जी उमेदवारी दिलेली आहे त्यांनी एकच ध्यास घेतलाय विजयाचा. आणि आपले जे दगडे साहेब जुळलेले आहे, काय सांगा जाणून घ्या सर, आपला परिचय काय सांगा? सर्वांना नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सांगायचं झालं तर नागपुरामध्ये बाळासाहेब आंबेडकर नेतृत्व करीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 52 उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत आणि काँग्रेस बीजेपीच्या बरोबर टक्कर देण्यासाठी
वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वीच रणनीती आखली होती आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, नगर परिषदेच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये 5 नगराध्यक्ष आणि 100च्या वरती नगरसेवक निवडून आलेत. त्याच्यामुळे आंबेडकरी, बहुजन, वंचित, अल्पसंख्याक, ओबीसी समाज याच्यामध्ये फार आनंदाची लाट निर्माण झाली आणि त्यांच्या ह्या जे काही सर्व वंचितांना सोबत घेऊन जाण्याचे जे दूरदृष्टी आहे त्याच्यामुळे मतदारांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की कुठलाही गोरगरीब, वंचित म्हणजे ही गोरगरिबांची पार्टी आहे, हे धनदांगड्यांची पार्टी नाही, परंतु सर्व वंचित येऊन जे कोणी टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांच्या पैशाचा दुरुपयोग करून महानगरपालिका काबीज करण्याचा प्रयत्न करत होते, ते बाळासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे आज शक्य होताना दिसत नाही. संपूर्ण नागपुरामधील संपूर्ण आंबेडकरी समाज, संपूर्ण रिपब्लिकन पार्ट्यांचे वेगवेगळे गट, BRSP, चंद्रशेखर आझादजी जे आझाद समाज पार्टीचं नेतृत्व करतात, त्यांच्या नागपुरामधील सर्व पदाधिकारी असोत, BRSPचे मेन जे राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी असोत, रिपब्लिकन लोकशाही मोर्चा असो, फेडरेशन असो, अशा नागपुरामधील तमाम सर्व संघटनांनी आपले उमेदवार उभे न करता वंचित बहुजन आघाडी एक पर्याय निर्माण व्हावा आणि लोकांची, जे गोरगरीब लोकांची एक शक्ती महानगरपालिकेमध्ये निर्माण व्हावी. आपले शोषित वंचितांचे जे प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, शिक्षण आहे, लहान मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे, नागरिक विकासाचा प्रश्न आहे, ज्या मूलभूत सुविधा हा जो सत्तारूढ जे काही सध्याचं शासन होतं बीजेपीचं, हे आमच्या गोरगरिबांच्या ज्या काही सुविधा आहेत त्या नाकारत होते. त्याच्यामुळे सर्व आंबेडकरी समाज, सर्व वंचित समाज आणि सर्व अल्पसंख्याक समाज मोमेडियन आहेत. आम्हाला मोमेडियनचा पाठिंबा आहे. वंचित बहुजन आघाडीला गोंडवाना गणतंत्र पार्टीचा सपोर्ट आहे. वंचित बहुजन आघाडीला ओबीसी महासंघ आहे, ज्याचे रमेशजी पिसे एक जनरल सेक्रेटरी आहेत, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी. काल भीमराव आंबेडकर साहेबांच्या सभेला हे सर्व लोक उपस्थित झालेत आणि सर्व लोकांनी समर्थन दिल्यामुळे एक आंबेडकरी समाज प्रभाग क्रमांक 35 असो, प्रभाग क्रमांक 33 असो, बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन समाज पार्टीचा जो गॅस सिलेंडर आहे, गॅस सिलेंडर वरती ठप्पा मारण्याचा निर्णय हा नागपूर महानगरामधील आंबेडकरी जनतेबरोबरच सर्व अल्पसंख्याक आणि ओबीसी समूह आहे यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे एक आनंददायक वातावरण निर्माण झालेलं आहे. धनशक्तीच्या समोर कोणी मटणाच्या दारूच्या पार्ट्या देत असतील त्याला नाकारून आता वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला ठप्पा मारण्याची मानसिकता नागपूरकर जनतेमध्ये झालेली आहे. बंधूंनो, धन्यवाद. नुसतंच आता भीमराव आंबेडकर साहेबांची ते प्रभाग क्रमांक 35 मध्ये एक मोठी जंगसभा झाली होती आणि एक आगाज तरी केला होता मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणात लोक आले होते. त्यांच्या मोठा परिसर वंचित बहुजन आघाडी दिसत आहे. याच्यावर मला काय वाटतं की वंचित बहुजनाची 35 मधून आपला महानगरपालिकेच्या दालनामध्ये आपण आपला झेंडा फडकू शकतो का? हो, निश्चितच. प्रभाग क्रमांक 35 मध्ये बीजेपी वर्सेस वंचित बहुजन आघाडी अशीच टक्कर होणार आहे. काँग्रेसचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांना नाकारण्यात आलेला आहे. सर्व लोकांची ही मानसिकता निर्माण झालेली आहे की आता ह्याच्यानंतर हा जो 15 तारीख येणारी 15 तारीख आहे, त्या 15 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडरला ठप्पा मारण्याची मानसिकता तयार झाली. काल दिनांक 11 जानेवारीला जे दक्षिण नागपुरातील शताब्दी चौक परिसरामधील प्रचंड समुदायाच्या साक्षीने जी जनसभा झाली, त्या जनसभेमध्ये देखील
मान्यवर जे विविध आघाड्यांचे होते, जे विविध पक्षाचे समर्थन देणारे लोक होते, ती मग आझाद समाज पार्टी असो, BRSP असो, की अजून विविध ज्या संघटना होत्या, रिपब्लिकनचा जो एक इलेक्शनच्या पूर्वी एक आघाडी निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये सर्व विविध गट होते, त्या गटाचे देखील लोक काल 11 जानेवारीला भीमराव साहेबांच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला समर्थन दिलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच काँग्रेसला जे काही वाटत होतं की आंबेडकरी समाज आमच्या मुठीतला, आमचा पॉकेट आहे, असा जो त्यांचा गैरसमज होता, आता जनतेच्या लक्षात आलं की हे जे काँग्रेसवाले आहेत हे आंबेडकरी जनतेची भूलथाप करत आहेत. आणि हे लक्षात आल्यामुळे आता संपूर्ण आंबेडकरी जनतेचा जो काही एक गट्टा मत आहेत ते वंचित, कारण काय रिपब्लिकनच्या कुठल्याही पार्ट्यांनी प्रभाग क्रमांक 35 मध्ये आमचे जे युवा उमेदवार आहेत, विशाल भाऊ वानखेडे असोत, संगीताताई रामटेके गोधनकर असोत किंवा बबनराव वानकर असोत, हे गोरगरिबांच्या समस्यांमध्ये, गोरगरिबांच्या अडचणीमध्ये, वैद्यकीय अडचण असो, कौटुंबिक अडचण असो, कुठल्याही समस्या असतील तर हे लोक धावून जाणारे लोक आहेत, हे जनतेच्या लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे सर्व रिपब्लिकन पार्ट्यांनी कुठलाही उमेदवार प्रभाग क्रमांक 35 मध्ये न दिल्यामुळे फक्त ह्या परिसरामध्ये सिलेंडरची, गॅस सिलेंडरची हवा आहे. आणि ह्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व अजून भक्कम आणि सक्षम होणार आहे. धन्यवाद. कालच्या सभेनंतर भीमरावजी आंबेडकर काल शताब्दी चौकात आले आणि एक वातावरण तयार झालं वंचित बहुजन आघाडीचं. नागपूरचा महापौर हा वंचित बहुजन आघाडीचा होणार का? निश्चितच तुम्हाला चॅनलच्या दूरध्वनी याच्या निमित्त TV चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी होणारा महापौर आज वंचितची, बहुजन आघाडीची आणि गॅस सिलेंडरची हवा बघू जाता वातावरण निर्मिती जी झालेली आहे, त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही म्हणता त्या पद्धतीने होणार आहे. नागपुरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे 52 उमेदवार उभे आहेत आणि 52 उमेदवारामधून कमीत कमी वंचित बहुजन आघाडीचे 25 उमेदवार निवडून येणार आहेत. त्याच्यामुळे वंचितच्या शिवाय नागपुरामधील महापौर बनणार नाही. वंचितला जरी काँग्रेसने नाकारलं असेल, इथल्या स्थानिक लोकांनी नाकारलं, परंतु त्याचा पश्चाताप काँग्रेसला येणाऱ्या दिवसामध्ये करावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.